आपल्या समोर सादर करीत आहे तेजस झुंबर फॅमिली वृद्धाश्रम ही छोटीशी एकांकिका. कृपया आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं तसंच आताही करा. दोनच एकांकिका राहिलेल्या आहेत. माई हलू नकोस. शांतीवन इथं कोपऱ्यावरच आहे ना. हो ते पण मला माहिती आहे. आपला आनंदवन पण रत्नागिरीत आहे. ते जवळचं नको हा. ते लांबचं रत्नागिरीत बघूया. काय जवळ नाही आजूबाजूला मला तुम्ही बोलताय मी बोलू नको. तू काय बोलू नको. मी बोलतो. मी आईला बोलू. काय काय हो हां सगळ्यांनी सुनबाई पण आल्या वाटतं. बरं झालं एवढा तो घाट चढायला लागतो. नशिबाला सुचलेला घाट. बरं झालं तिला घेऊन आला. पाणी घेऊन येते मी. काय मला घेऊन येते ना बाबा अरे काही घडलं नाही आहे. आम्हाला तुम्हाला दोघांबद्दल जरा बोलायचं आहे. बरं बसलं असेल खास माझी काय डोकं चांगली बसतोच आहे. माझ्या घरात चोरी कोणाची बसायला. बोला काय म्हणताय. काय म्हणते थांबा हो तुम्ही. त्याला बोलू दे तरी. बोल रे आई बाबा. आता आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो. त्याची चौकशी केलेली आहे. कशाबद्दल तुमची ना एका ठिकाणी असं ठिकाणी व्यवस्था केलेली आहे म्हणजे तुम्हाला काही कशाचीच कमी पडणार नाही. खाणं जेवण सगळं सगळं तुमच्यासाठी होणार. काय म्हणताय ते काही कमी पडणार नाही. काही घडलंय का. काय म्हणताय असं काही घडलेलं नाही आहे. मी एका ठिकाणी चौकशी केलेली आहे. तिथे तुम्हाला राहण्याची खाण्याची सगळी सोय म्हणजे चांगल्या पद्धतीने तिथे सगळं भेटणार आहे. हे कशामुळे करता हे सगळं. तुम्ही परवा पण किचन मध्ये चक्कर येऊन पडलात. सगळा त्रास आम्हाला झाला ना. आणि आम्ही पण कसं सकाळी जॉबला निघतो संध्याकाळी येतो. घरी पण तुम्हाला बघायला कोण नसतं म्हणून आम्ही असं निर्णय घेतलेलो. पण आम्ही घेतोय की एकमेकांची काळजी. तुम्ही का असा निर्णय घेताय. तुम्ही मुद्दाच पण करणार का आम्हाला. हो आणि आजच जायचंय. हो काय बोलताय मी. आपण वृद्धाश्रमात राहायचं. हे आपलं घर सोडून. तुमचा निर्णय फायनल आहे का. हो फायनल आहे. आजच आपल्याला निघायचंय. तुमची बॅग काय आहे ती तुम्ही तयार करा. आम्ही येतो. काय करायचं आपण. हे आपलं घरदार सोडून आपण वृद्धाश्रमात जायचं.
काय उगीच कामं वाढवून ठेवतात. हा हॅलो तुम्हाला माहितीये का काय तुम्हाला एवढ्या दिवसात जमलं नाही की मी करू दाखवलं काय जमलं नाही एवढ्या दिवसात तुमच्या आई बाबांना वृद्धाश्रमात पाठवले की हो खरं हो आणि आज पार्टी करायची आईस्क्रीमची हो हो ठीक आहे चालेल मग इथे आम्ही हा 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 बाय चला मुलांनो आपल्याला आज एका वृद्धाश्रमाला भेट द्यायची आहे. या आज इकडे आजी आजोबांना भेटायचं आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे हा कसा बघू आणि त्यांना काही त्रास होईल असं आपण करायचं नाही काय आणि कसं बघू इकडे आपण त्यांना बोलवूया काय बाई इथे सगळे आजी आजोबाच का राहतात आजी आजोबा जवळ होतात की नाही ते टाकतात ह्या वृद्धाश्रमात पण हेच आमचं माहेर आणि हेच आमचं सासर आणि हेच आमचं सर्व काही बाळा कशी आहेस तू मी मस्त आहे कशी आहेस मी बरी आहे तुझ्या आजी आजोबा कसे आहे ते पण म्हणतात की माझ्या आजी आजोबा मी लहान असताना देवाघरी गेले अरे बापरे खूप वाईट झालं पण एकाची गरज झालं ग नाहीतरी त्यांची सोय पण इथेच झाली असती ना किती दिवस आमच्याकडे येते तुमचं नाव नाही सांगितलं मला माझं नाव परी परी हो तुमच्या पण नातीचं नाव परीच आहे बरं का खरं हो ना तुझं नाव पूर्ण नाव सांग बाळा माझं नाव परी प्रशांत झिंबर काय म्हणालीस परी प्रशांत झिंबर आणि आईचं नाव प्रांजल हो सावरा स्वतःला परी प्रशांत झिंबर म्हणजे हे आपलंच लेकरू आहे ही आपलीच नात आहे परी इतके दिवस येत होती आम्ही कधी ओळखलं नाही का तुला कसे आम्ही वेगळे ठरलो दरवर्षी ही आम्हाला भेटायला येते ह्या वृद्धाश्रमात आम्ही तिला कधीच ओळखू शकलो नाही म्हणजे तुम्ही माझ्या आजी आजोबा हा हो बाळा तू माझंच लेकरू आहेस आई बाबा माझ्याशी खोटं बोलले की माझ्या आजी आजोबा देवाघरी गेले म्हणून अगं बाळा कशाला म्हणते फोन नको करू गं अगं असं नको करू गं सांगा ना तिला हॅलो हा हॅलो हा कोण बोलतोय मी परी बोलते परी काय कुठे आहे तुझी पिकनिक झाली का माझी पिकनिक झाली आता तुम्ही बॅग भरायला घ्या का ग असं का बोलते तुम्ही माझ्याशी खोटं बोलला की माझ्या आजी आजोबा देवा
तू आहेस कुठे नक्की सांग मला. मी आश्रमात आहे. ओके ओके ठीक आहे, आम्ही येतो आता. ओळखू शकलो नाही की आपल्याला रोज भेटायला यायची. काय करते इकडे? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात की माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत म्हणून? चल घरी चल, किती कशाला सांगते. जोपर्यंत मी आजी आजोबांना घेत नाही ना तोपर्यंत तुमच्यासोबत कधीच येणार नाही. थांब तरी होईल ग. थांब आजी, मला बोलू दे आमच्याशी. का केलं तुम्ही असं? सांगा मला, का केलं? काय वाईट केलं त्याने तुमचं? चुकी झाली आमच्याकडून. माफी माझी नाही, त्यांची मागा. आई बाबा चुकलो आम्ही आई बाबा. आम्हाला माफ करा. हे पहा, आजकालच्या पिढीमध्ये ह्या नात्यांमध्ये जे संबंध पहिले जेव्हा आपली घरं सगळी एकत्र असायची त्यावेळेला जी भावंड असायची आणि त्यातून जे मोठे नातं घडायचं, त्या नात्याला आता कुठेतरी दुरावा येत चाललाय आणि त्याला एकत्र आपण एकजूट ठेवायला हवं. हा प्रयत्न आपण या नाटकाच्या मार्फत सादर केलेला आहे.